नाहीये आणि आपण दृश्य बघतोय मोठ्या प्रगत प्रमाणावर राज्यामध्ये एका खेडेगावात असलेले आरोपी मिळत नाहीयेत, हे किती दुर्दैव आहे. मिळत नाहीत, त्यांना शोधलंच जात नाही. महाराष्ट्राचे पोलीस बिळातनं शोधून काढतात. ज्यांना शोधायचं असतं त्यांना शोधायचंच नसतं. त्यांना काय काहीतरी लोकांना बोलून तुम्ही ह्याच्या विरुद्ध तक्रार द्या, तुम्ही त्याच्या विरुद्ध तक्रार द्या. पोलीस कशाला करतायत? तुम्ही आधी 302 मध्ये तर आरोपी दाखल करा. वाल्मिक कराड 302चा आरोपी आहे, त्याला अजून तुम्ही 302 मध्ये घेत नाही. कसली नाटके करताय? पण असं आहे की CID तपास करते आहे. अहो, CID करू दे, नाही तर कोणीही करू दे. शेवटी पोलीस म्हणजे काय वरनं येत नाहीत ना. वरनं येतं ते सरकार, आणि सरकार जसं दिशा देतं तसं पोलीस चालतात. हे गेल्या काही वर्षात सिद्ध झालेलं आहे. वरनं जर दिशा मिळत नसेल तर कसं व्हायचं? कोण आहे यामागे? कोण आहे म्हणजे नवीन आकाश शोधा सांगावं लागेल की काय तुम्हाला? आता मी विधानसभेत आणि बाहेर सांगितलेलं आहे की ह्याचा मुख्य सूत्रधार धनंजय मुंडे आहे. त्यांनी खून केला असं मला नाही म्हणायचं आहे, पण वाल्मिक कराडचा बाप तो आहे. तो स्वतः सांगतो ना की वाल्मिक कराड हा माझा अतिशय जवळचा माणूस आहे. असं मर्डर झाल्यानंतर सांगतो. म्हणजे काय, विष्णू साठे कोणाचा माणूस आहे? घुले कोणाचा माणूस आहे? आणि ह्यांचं सगळं वाढलं कसं आहे? यांच्याकडे इम्पोर्टेड गाड्या, रिव्हॉल्वर्स, हे कुठनं आलं? जमिनी कुठनं आल्या? एवढे यांचे काय मोठे धंदे आहेत? म्हणजे मलाही माहीत नव्हतं की बीडमध्ये असलं काहीतरी चालतं, आणि मग त्याला जातीपातीचं लेबल लावायचं. अर्ध्याहून खून जे झालेत ते सगळे वंजाऱ्यांचेच झालेत, आणि केले यांनीच. कारण का दुसरा शक्तिमान कोणी उभा राहूच द्यायचा नाही. बबन गीते वाट लावून टाकली त्याच्या आयुष्याची. बांगर कुटुंबीय वाट लावून टाकली त्यांच्या आयुष्याची. बापू आंधळे कोण होता मेला तो? आता एक मुंडे नावाच्या कॉन्ट्रॅक्टरचा मर्डर झाला. कोणी केला? एका दलिताचा मर्डर झाला. त्याला मारला आणि टाकून दिला, आणि नंतर त्याच्या आईवडिलांवरती प्रेशर आणून केसच दाबून टाकले. कोण होता? कोणी मारलं? अख्ख्या बीडला माहिती आहे, अख्ख्या बीडला. दुर्दैवाने पोलिसांना माहीत नाही. आत्ताचे नवीन आलेले SP आहेत, लोकांना बोलतात तुम्ही तक्रार द्या ना, तुम्ही तक्रार द्या ना. कोण कशाला तक्रार देईल तुमच्याकडे? तुम्ही कधी रंग बदलाल सांगता येत नाही. माझ्याकडे माणूस आहे ज्याला बोलून सांगितलं की तू तक्रार दे. कशाला देईल तो तक्रार? तुमच्याकडे तक्रार ऑलरेडी लिहिलेली आहे. तुम्ही काय केली ॲक्शन आजपर्यंत? तो कुठल्या विश्वासाने पोलिसांकडे परत जाईल? त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. तो बीडमध्ये कमी आणि हायकोर्टात जास्त असतो. एवढ्या खोट्या केसेस घ्यायला लावल्यात वाल्मिक कराडनी त्याच्यावरती. आता कमीत कमी याला वाचा लोकांनी सहन करायचं. हायकोर्टात जायचा, लाखो रुपये मेहनतीचे खर्च करायचे. मग हायकोर्ट त्यांना इंटरिम बेल देणार, मग बेल होणार, त्यांनी परत यायचं. परत आले की परत गुन्हा. मोर्चाचा काय परिणाम होईल सर? काही परिणाम होणार नाही. परिणाम कधी झाला असता? मोर्चाच्या आधी. का सर? येऊ द्या मोर्चा, काय होत, काय फरक पडतो? आम्ही प्रचंड मेजॉरिटीने आलोय. आमच्या सरकारला काही होणार नाही. आता तुम्ही साक्षीदार आहात. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कुणालाच सोडणार नाही, आणि सापडत कुणीच नाही. अहो, कोणाला सोडणार नाही. ज्याला सोडायचं नाही, पकडायचं आहे, किंवा ज्याला बाजूला ठेवायचं त्याला मांडीवर घेऊन बसलात ना तुम्ही. तर आफताब शेख सुद्धा या मोर्चामध्ये सध्या रिपोर्टिंग करतायत. आफताब, आता मोर्चा नेमका कुठे पोहोचलेला आहे? मोठ्या प्रमाणावरती फलक आपल्याला लोकांच्या हातामध्ये दिसत आहेत. आक्रोश आपल्याला दिसतोय जनतेचा. विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज